जय जय. अजिवा ध्यायतो विषयान पुंसा संगत ईशुपी जायते संघात संजायते कामा कामक कृत होती जायते. खूप गोड देवाच्या आवडीचा श्लोक आहे असं त्यांनी देवाने सांगितले. खूप देवाच्या आवडीचा आहे म्हणून वारंवार ऐका. ध्यायतो विषयान पुंसा संगत तेशोपी जायते संघात संजायते कामा कामात क्रोधो भी जायते. क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. संपलास गेलास झालं तुझं बस. तुझं झालं संपलं बस तुझं संपलास. म्हणून देवाने सांगितलं की हे बघ अर्जुना जो कोणी नुसतं विषयाचंच चिंतन करतो अशा पुरुषाला अशा व्यक्तीला अशा जीवाला त्याच्याविषयी आपोआपच न कळत आसक्ती तयार होते. काय होते? हवंसं वाटतं हवंसं वाटतं खावंसं वाटतं राहावंसं वाटतं घ्यावंसं वाटतं नेसावंसं वाटतं. आपोआपच त्याला त्याची आसक्ती तयार होते. म्हणून तुमचं मूल असो तुमची मुलगी असो तुमचा पती असो तुमची पत्नी असो बघतानाच त्याला देवरूप बघायचं काम संपलं बस. सोपा उपाय. बघतानाच त्याला देवरूप बघायचं. कसं बघायचंय तर लवकर बोलायचं नाही नुसतं बघायचं. त्याचा क्रियेत रूपांतर न व्हावं इतकं गोडव्यानं बघायचंय बघतानाच. आणि कोणालाच हे अशक्य नाही. परंतु संसारात सगळ्यांना सुखी होणं हे शक्य कुणालाच नाही. सर्वांना कुणालाच नाही. परंतु परमार्थाची एक श्रेष्ठत्व असं आहे की परमार्थामध्ये अजून कोणी अपयशी नाही हानी नाही. जेवढा करेल तेवढ्या वेळेस तरी ते साठलंच साठलं. जेवढा ऐकेल ते तर पुण्य तपस्या भक्ती ज्ञान हे चतुर्भुज रूप त्याच्यामध्ये स्थिरावलं. म्हणून अर्जुना असा कुणीच नाही जो आसक्तीपासून बाजूला गेला. आसक्तीमुळे त्याच्यामध्ये हळूहळू कामना म्हणजे असावंसं असं वाटतच ठेवावं असं वाटतच घ्यावं असं वाटतच नाही का. काय नाही सत्संगासाठी फक्त गाडी घ्यायची बस. अरे जी पण सत्संगापुरतीच स्टार्ट होईल का? बाकी आणि भारी कुठे पाहुणा रावळ फिरून येईल काय काय करेल काय तिथे सांगता येतं आहे की नाही. नारायण बाकी काय नाही नुसत्या सत्संगासाठी. आणि ज्यानं माझ्यासाठी सत्संगासाठी ज्यानं मला काकाला म्हणला गाडी आणली इथं है ना ज्यावेळी इथं माझा शर्ट जळला 6-7 ठिकाणी शर्ट जळला आणि एवढा भाग असा जळला तर मी त्याला माणसाला सांगितलं हे बघ एवढा शर्ट जळलाय तुझ्यावरचा मोठा घात म्हटले टाळलाय मी. तो म्हटला मला काय करायचे काका मी ही गाडी तुमच्यासाठी घेतली आहे तुमचीच गाडी आहे. त्या गाडीत अजून 2 महिने झाले मी काय बसलो नाही तो काय आला नाही सत्संगाला द्यायचे. पण सांगताना त्यानं काय सांगितलं देवालाच वाहिली बाबा बस हाय का. मी काय अजून गाडीत बसलो नाही. एवढा मोठा 3 दिवसाचा सत्संग तिकडे झाला तरी सुद्धा नाही मी काय बसलो नाही. तो काय अजून सत्संगाला आला नाही त्या गाडीतनं. पण शर्ट जळला महाराज आणि 3 दिवसामध्ये त्याचं की नाही 1-2 आठवड्यामध्ये त्याचं पुन्हा मोठा घात झाला आणि त्या घातातून तो बाहेर आला. तुम्ही नाही सांगत तुम्हाला समाजात त्याचं नाटकी होण्यासारखं आहे. पण भगवंताला असा बाहेर काढला की सगळं घर पोलीस स्टेशन मध्ये एकारात गेलं असतं असा त्याला बाहेर काढला सगळं घर. अगदी तो आला की नाही इथं त्यावेळी नुसता असा बसला होता बस. सगळं आमदार रोमांचित होतं बस. त्याची आई त्याची बहीण त्याचा भाऊ त्याची बहीण तर खूप रडत होती असंच बसले तो. सगळं कुटुंब रसा तळाला गेलं असतं असं देवाने असं सांगितलं की काय होतं की आसक्तीमुळे काय होतं. आसक्तीमुळे कामना उत्पन्न होतेच होते असावंच वाटतं ते आहे की नाही. सकाळी एका मुलीने फोन केला नोकरीला जायचं होतं तिला पुण्यातनं फोन केला तिनं. तर म्हटले काका आमच्या घरातल्या कोणाची श्रद्धा नाही पण माझी खूप श्रद्धा आहे भगवंतावर गुरुवर माझी खूप श्रद्धा आहे. म्हणली तुमच्यावर तर लय श्रद्धा आहे. म्हटलं बिलकुल ठेवू नको. का बरं? तर माझीच म्हटलं गुरुवर श्रद्धा आहे आणि गुरुची परमात्म्यावर श्रद्धा आहे. मग तू त्यांच्यावर ठेव. म्हणजे एका ठिकाणी श्रद्धा असली की नाही म्हणजे एका हातात येते जय जय.
म्हटले का हो काका तसं म्हणताय? म्हटलं असं ह्यासाठी म्हणतोय की मागच्या महिन्यात तू काय केलं सांग. बोल. श्रद्धा आहे, मागच्या महिन्यात तू काय केलं? मग तो प्रसंग तिला सांगितला बरं का. प्रसंग सांगितल्यानंतर तिला ते हृदयस्थ झालं, दुःख झालं. दुःख होणं आणि पुनश्च त्या दुःखाच्या पर्यावरणासाठी त्याच्यात पुन्हा प्रायश्चित्त घेणं, पश्चाताप झाला पण प्रायश्चित्त घेणं आणि पुन्हा उभं राहणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे योगी 1000 वेळा घसरू दे परंतु तो योगीच आहे. ना ब्राह्मण कितीही मांस खाऊ दे, दारू पिऊ दे, फलाना करते, पण लोक म्हणताना काय हो काकाच म्हणणार त्याला जय जय. तसं तुम्ही साधक किती वेळा घसरला विषयामध्ये तरी सुद्धा सांगताना बापू सांगा हे नालायक निराई साधक आहे. आणि तिने सकाळी ते प्रायश्चित्त मागितलं. प्रायश्चित्त तिला सांगितलं चातुर्मासाचं काय काय, तिने ते स्वीकार केला. म्हटलं त्यात पुन्हा घसरली तर पुन्हा जवळीकता नाही. आणि तू असं समजू नको की हे काकाला कळणार नाही. नाही नाही म्हटले ती तसली शंका काय माझ्याकडे नाही. काल काय झालं, मी फुलके करत होतो स्वयंपाकाला 11:15 सकाळी थोडासा नैवेद्य काय म्हणतोय कामना उत्पन्न होते त्याच्यावर सांगतोय. पुन्हा सांगतो विषय ध्यायतो विषयांतूंचा संगस देश उपी जायते संघात संजायते कामात कामात क्रोधोबी जायते इथपर्यंत सांगतो. भगवंतांनी काय सांगितलं, एक अर्जुना विषयाचं चिंतन करणारा जो मनुष्य आहे त्या पुरुषाला आज ना उद्या आसक्ती तयार होतेच. विषयाचं नुसता एका संध्याकाळचं बसून यंदा 10 क्विंटल लावायचं म्हणतोय, मग ही घरी जातीच म्हणते आपण 2च लावू की मग जेव्हा तो पैसे नसते ठेव की माझं घाण का बसलो होतो कोणाच्यात बस त्यांनी डोक्यात बटाटेच घातले ठेव की घाण ठेव घाण लागत. पूर्वी करू नका मी असं म्हणत नाही बरं का, तुम्ही करतायच माझ्या परस्पर, परंतु मला असं म्हणायचे पूर्वी असलं काही नव्हतं जास्ती. मग काय होतं, भगवत चिंतन भगवत ध्यान आणि उदरनिर्वाहापुरतं असलं काम संपलं बस. ठीक आहे. मी एक दिवस असं गमतीने एकदा 2 वर्ष पांडूला झाल्यावर इकडे सेवेत मी त्याला एक दिवस असं विचारलं, म्हटलं पांडू पुढच्या वर्षी पण कांदा लावायचा बरं का. ते माझ्या तोंडाकडे बघायला लागला. म्हणलं या मळवीत आपण कांदा लावायचा. तर म्हटलं इकडे वर लावलाय ते पण इकडे लावला ते इकडे लावलाय आपण कांदा लावायचा. हा तोंडाकडे बघायला लागला. म्हणलं खालच्या वरात लसूण लावायचा. त्याला काय गोंधळ हा काय उत्तर द्यावं काय कळेल. म्हटलं कुठलं बीज चांगलं असतं 5 महिन्याचं 4 महिन्याचं 3 महिन्याचं मला तरी काय माहित, पण आपल्याला ठोकले महिने सगळे. कांदा लावायचं म्हटलं का बटाटा लावूया. त्याला वाटलं नाही कांद्यापेक्षा बटाटा बरा आहे जराशी का आता बटाटा बऱ्यावर आला आता. मग म्हटलं नातला म्हणजे बी घाण असते घाणीतल्या वारातलं अन्न खातेलं का काका. त्याला काय कळलं, मी जाऊन बसलो निरगुडी खाली, हा लिंबाखाली काहीतरी करत बसला. म्हणलं काय करतोय, म्हणलं काय नाही. म्हणलं बी काय टाकायचं. म्हणलं काय काका, म्हणलं काय तुम्ही कांद्याच्या वावरातून तरी जाता का, लावाल का तरी म्हटलं. साधं उदाहरण मी घेतले तुम्हाला सांगायला हे ध्यायतो विषयांचा संगत तेश उपजायते संघात संजायतो काम. ही कामना जी आहे ना रान कुठे बसली माहिती आहे का, नाभी चक्रात, जिला कुंडलिनी म्हणताय तुम्ही मगाशी. ही खालच्या चक्रात बसली. आज अमावस्येच्या दिवशी ती घात करते, विशेष करून कामना उत्पन्न करते. म्हणून अमावस्येच्या दिवशी महापुरुषांच्या संगतीत राहावं. घडीभर का होईना परंतु अमावस्येच्या दिवशी महापुरुषांच्या स्मरणात राहावं, शास्त्राच्या स्मरणात राहावं, भगवंताच्या स्मरणात राहावं, जपात राहावं. आम म्हणजे काय, कच्च. आमचा अर्थ काय, कच्च, कच्च्याच्या अधीन होतो. आम म्हणजे कच्च आणि पौर्णिमा म्हणजे शिजलेलं पूर्ण. आम म्हणजे कच्च. आम तर हा आम आपल्या देहात तयार होतो, मनात तयार होतो, बुद्धीत तयार होतो आणि आजच्या दिवशी आपल्याला अंधारात घालतो. अमावस्या म्हणजे अंधार म्हणजे अज्ञान, हो की नाही. तर तो अंधारात घालतो आपल्याला. म्हणून अमावस्येच्या दिवशी झाड तोडलं जात नाही. अमुक चांगली कामं बंद ठेवलीत, बांधकामाची अमुक तमुक हे बंद केलं जातं. ठीक आहे ना, ज्ञानीपुरुषांनी सांगितले. तर त्या दिवशी तू घात होतो, करू नकोस. मास किती चांगलं, उलट आज अमावस्याला सत्संग. आम म्हणजे कच्च्याच्या वश होतो आणि कच्चाच राहतो, कच्चाच मरतो. मग कच्च मड सुद्धा आपल्याला
मड सुद्धा कच्चं आवडत नाही, मयत त्याला सुद्धा आपण लाकडे घालून पूर्ण करतो. मग हा तर जीव आहे, याला पूर्ण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे तुला आहे. याला तू पूर्ण कर. तू जो कोणी आहेस ना चैतन्यात, तू याला पूर्ण कर. तो तुझ्या संगतीत आलेला आहे. तू त्याच्या संगतीत जाऊ नकोस, तो तुझ्या संगतीत आलेला आहे. याचं ज्ञान होणं म्हणजे अंधारातून पौर्णिमेकडे जाणं. हा जो कोणी तुमच्या बरोबर जीव फिरतोय की नाही, तो तुमच्या संगतीला आला, त्याला तुम्ही पूर्ण करा. तुम्ही पूर्ण आहात. हा, मी काल काय सांगितलं? सद्गुरूची सगळ्यात श्रेष्ठ गुण काय सद्गुरूचा? तर समोरच्याला कधीही बंधनात बघत नाही, समोरच्याला कधीही तो बंधनात पाहत नाही. हे सद्गुरूचं फार मोठी महिमा आहे. परंतु आत्मभ्रांतीत आहे म्हणून त्यातून तो बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो. आपण सगळी बांधली गेलेलो आहे असं सारखं वाटतं. कामात क्रोधोबी जायतो. हा मनुष्य कामना, याच्यामध्ये इतकी कामना भरली जाते अर्जुना, की हा त्याच्यासाठी मग पुन्हा वाटेल ते करतो. परवा दिवशी ऐकलं ना, पण वाचलं पेपरमध्ये, स्वतःच्या मुलीवर आणि पुन्हा सुनेवर. मग मुलानंच शेवटी त्याला तोडला रानात नेऊन. काय? पशुच ना. अरे पशुमध्ये धर्म नाही म्हणून पशु आहे तो, आणि मनुष्यामध्ये धर्म आहे म्हणून मनुष्य आहे तो. जय जय. का बरं? काय सांगितलं? काम. रावणामध्ये तपस्या होती, पण कामना नाश झालेली नव्हती. आणि प्रमोदमध्ये कामनाच नव्हती, सीतेची बी नव्हती, म्हणून सीता मागं यायची. आणि हा रावण सीतेच्या मागं गेला. फरक केवढा आहे? रावण सीतेच्या मागं गेला. काय करते, कुठे उचलू, काय करू, ठीक नाही. आणि प्रभूच्या मागे सीता चालली. हे मोठं आश्चर्य आहे. काय म्हटलंय? विषयाचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्याच्या विषयाची आसक्तीही उत्पन्न करते. म्हणून सांगितलंय की साधना करणाऱ्या माणसांनी, साधकांनी तुम्हाला फार मोठा मार्ग मिळालाय, फार मोठे महापुरुष मिळाले, फार मोठे शास्त्र तुमच्यासारखं चित्तात खेळतंय. आता हलक्याचा संग करू नका. मग हलक्याला संग द्या, संग करू नका. हलक्याला संग द्या, संग नका करू द्या. म्हणून बाहेर जावं लागणार तुम्हाला कामाधामाला, आहे की नाही. पण कुणाशी बोलावं कुणाशी न बोलावं हे तुमच्या हातात आहे. बाहेर न जाणं आणि घरातच राहणं हे तुमच्या हातात नाही. पण कुणाशी बोलावं, किती बोलावं, काय बोलावं हे तुमच्या हातात आहे. म्हणून हलक्याला तुम्ही संग द्या, हलक्याच्या संगात जाऊ नका. मग तुमचं थोरपण बी जाणार नाही आणि त्याच्या चित्तात तुमच्याबद्दल श्रद्धा खेळून राहील, आणि त्याची श्रद्धा तुमच्याबद्दलची तुम्ही आपल्याकडे घ्या. एकदा सांगितलं बरं का, एक छान सांगतो. महाराजांच्या पुढे एकदा भाऊसाहेब उभे राहिले, नाही कोण, ब्रह्मानंद स्वामी उभे राहिले. म्हटले महाराज मला काहीतरी असं करा की कोणी माझ्या पाया पडू नये, काहीतरी असं करा. का हो म्हटलं? म्हणले यासाठी की लोक माझ्या पाया पडायला लागली, की मला असं खजील होतं की मी अजून काहीच नाही, नुसता तुमचा व्हायचा प्रयत्न करतो, तर ही लोक मला इतकी पाया पडते आणि मी तुमचा झाल्यावर माझं काय ओरबडून टाकतील. महाराज मला नकोय. महाराजांनी फार सुंदर युक्ती सांगितली. महाराज म्हटले हे बघा, जय जय, युक्ती आहे का कलाबाई बरं का. महाराजांनी फार गोडी युक्ती सांगितली. महाराज म्हटले हे बघा, कुणी काय पैसे घेऊन गेले तुमच्या घरातून आणि तुम्ही नाही, आणि त्यांनी तुमच्या बायकोची गाठ पडली, मुलाची गाठ पडली, सुनेची पडली, त्यांच्याकडे दिलं तर चालतं का? तर म्हटलं हो चालतं की. मग म्हटले मला नमस्कार करणार होता, तो तुमच्याकडे दिला तर चालतोय का? म्हणले चालतोय की. म्हणून मी आले द्या मला म्हणले. काय भारी हो, कळलं का तुम्हाला? मग तुम्हाला कोणी जर कधी नमस्कार केला, बापूंची माणसं आहेत ती, हरिओम बापूंची माणसं आहेत, जयरामजी, तर तुम्ही पाठवा की संध्याकाळी संध्याच्या वेळेस. आजचे 10 नमस्कार आहेत पाठवतोय गुरुदेव. हा ठीक आहे, येऊ दे. सांग का नाही? कामात क्रोध,
ही कामना नाश करण्यासाठी देवाला नमस्कार करावा, सत्पुरुषांना नमस्कार करावा, शास्त्राला नमस्कार करावा, शिखराला नमस्कार करावा. अति सुंदर हृदय असं म्हणजे की बस अर्जुना मला असं होतं का नाही, मला मी तिथं फूक बी मारायला मागत नाही, जातून बसतो आता हृदय असतं त्याचं. ठीक आहे ना. तुम्हाला किती जागा सुंदर असल्या आश्रमात तरी सुद्धा तुम्ही आसन टाकता. अरे गुरुच्या आश्रमात काय आसन टाकायचं, असा भाव माझ्या हृदयात राहायचा म्हणून मी आसन नेत नव्हतो. जय जय. मी आसन नेत नव्हतो. लोक आसन टाकायचे, मला विचारायची तू आसन नाही तर आणत म्हणे, जातो तू आसन आणत नाही. मी कुणालाच काय बोललो नाही. मी आज शास्त्रावर हात ठेवून सांगतो, मी त्यांना कुणाला कधी बोललो नाही. मी तुम्हाला सांगतोय आज, कारण पूर्ण नाही तर आपण सांगायचं काय, हा कशी पूर्ण नाही तर सांगायचं काय, आहे की नाही. मग त्यांना कधी काय बोललो नाही. पण तो भाव आज प्रकट झालाय त्याच्यानंतर की गुरुच घर आहे, तिथे सगळीकडे पायदुळी आपल्या आसनानं दडवायची आणि मग तिच्यावर बसायचं का. देव म्हणतो नाही, त्याचं इतकं सुंदर मला हृदय आसन आहे, इतकं सुंदर, मग त्याच्यावर मी फुंकर मारायची मग बसू का. नाही, मी जातो हृदयावर बसतो. तिष्ठ ती कुठे अर्जुना, मी त्याच्या हृदयाभोवती खोळंबत असतो जसा कमळाभोवती भोरा. म्हणून असं सांगितलंय की कधी कधी आपल्याला कशामुळे दुःख झालं, कशामुळे क्रोध येतोय, कशामुळे आपल्या कामना उत्पन्न होते, हे नुसते असे शांत बसून फक्त बघायचं हृदयात आणि नमस्कार घालायचा. त्यावेळी तो तुमचा नमस्कार त्याला पोचतो. धडक मी कुठेही असू देत, तुझा नमस्कार पोचतो मला. नाही, मी घरामध्ये रात्री बसलो बरं रात्री, आणि बाहेरच्या देशातून फोन आला, बाहेरच्या देशातून. तर तो फोन ऑन केला आणि लावला तर की नाही, ते अंतर बघितलं असं 7 समुद्राच्या पार पलीकडे अंतर आहे. आणि मी घरात दार बंद केले, रात्रीच्या 11 वाजलेत आणि सहज मी बोलतोय, मी सहज बोलतोय आणि तो तिकडे सहज ऐकतोय. फोन बंद झाला लगेच, 5 मिनिटात बंद झाला, परंतु चित्तातलं चिंतन नाही बंद झालं की तू सुद्धा 7 समुद्राच्या पार आहेस पलीकडे, मुलाधार ते सहस्रतार याच्या पलीकडे आहेस देवा तू, तरी सुद्धा मी काय म्हणाल ते ऐकतोयस तू. जय जय. कशातून सिद्धा शिका, तुम्ही शिकत राहा. म्हणून ज्ञानीपुरुष कोणाला म्हणायचं, अज्ञानाकडून सुद्धा शिकतो म्हणून तो ज्ञानी आहे की नाही. अज्ञानाकडून सुद्धा, लहानाकडून शिकतो, वृद्धाकडून शिकतो, पशुकडून, पक्ष्याकडून, स्थावर जंगमाकडून शिकतो म्हणून तो ज्ञानीपुरुष आहे. असं तर अर्जुना, मी तुला स्नेह सांगत होतो. घात कुणाचा होतो, घात कुणाचा होत नाही मी तुला सांगितलं, आणि घात कुणाचा होतो तो सांगतोय मी तुला. इथे तुझं काही काम नाही, तुझं एकच काम, दुःखाला जवळ येऊन द्यायचं नाही. काय जवळ येऊन द्यायचं नाही. जसं कितीही प्रिय पुत्र असेल, परंतु ते जर पिसळलं असेल तर शून्य मानक त्याला कधीही जवळ येऊ देत नाही. स्वतः तर जातच नाही, परंतु त्याला जवळ कधी येऊ देत नाही. तसं हे दुःख आहे, आणि हे कशाने पिसळलंय माहितीये का, हे अज्ञानानं पिसळलंय. अज्ञानाचा त्याला, अज्ञानाची दुसरी काही त्याला खुराक मिळालेला आहे, आणि त्यामुळे हे पिसळलेलं आहे. हे की नाही. मंदिरात म्हणते की काय नाचका नारळ खाल्ला आणि कुत्रं पिसळलं, होय की नाही. तसं की नाही, याने अज्ञान खाल्लं आणि हे दुःख पिसळलं, पुन्हा तुम्हालाच चावायला आलं, ते तुमच्याच सुख दुःखाला चावायला आलं. ते तू एवढंच कर, दुःखाला जवळ येऊ दे नकोस. ऐक नाही, अनेक प्रकारे तू त्या पिसळलेल्या कुत्र्याला तू बाजूला सारतोस, त्याला जवळ येऊ देऊ नको. त्याला हाड म्हण किंवा माझं स्मरण कर, ते बाजूला होईल. म्हणून स्नेहीला सांगतो तुला अर्जुना, विश्वाचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्याची आसक्ती उत्पन्न होते, आणि ती आसक्ती त्याला बुडवूनच टाकते, बुडवते. मग काय करा जायचं नाही का आहे. पुढे एक संसार, काल मी सांगितलं नाही आपल्याला की माणूस किती पायाने चालतो, आहे की नाही. युवराज, किती पायाने चालतो माणूस? 2. आहे की नाही बरोबर उत्तर. माणूस 2 पायाने चालतो, परंतु असं कधीही होत नाही. माणूस 2 होटाने बोलतो, माणूस 2 डोळ्याने पाहतो,
माणूस दोन नयनाने श्वास घेतो असं कधी होत नाही. माणूस एकाच पायानं चालतो, एकाच डोळ्याने बघतो. म्हणतो फक्त आपण 2 डोळ्याने बघतो. एकाच पायाने चालतो, एक पाय त्यावेळेस फक्त माग असतो. तसंच देवाने सांगितलंय, एक तू फक्त एक फक्त तू परमार्थ कर. काय? एक फक्त परमार्थ कर, प्रपंच मागे मागे आपोआप येतो. त्याला आणावा लागत नाही. एक फक्त परमार्थ कर आणि तू त्यासाठी आलाय. त्याच्या पाठीमाग दुःख नाही. परमार्थ करणाऱ्याच्या पाठीमाग दुःख नाही. परंतु कुणी कितीही चांगला संसार करणार असेल तरी त्याच्या पाठीमाग दुःख हे आहेच आहे. त्याची दुःखातून सुटका नाही आणि प्रत्येक जीवाला दुःखातून सुटका हवी आहे. म्हणून अर्जुना ध्यायतो विषयान तुमचा संग तेषु उपजायते, संगात संजायते कामा, कामा क्रोधो विजायते, क्रोधो विजायते, अभिजायते, भी अभिजायते. अर्जुना हे बघ, तुझी थोडीफार इच्छा होती, थोडंफार तरी मिळावं, पण दुर्योधनाची सगळंच मिळावाची इच्छा होती. आणि मी सांगून सुद्धा ज्याला सुज्ञता आली नाही तिथं मी बाजूला झालो. परिणाम काय? युद्ध. परिणाम. पण युद्ध असून सुद्धा पक्षपातीपणा मी केला का? मी मागण्याचं स्वातंत्र्य दिलं. दुर्योधनाला विचारलं तुला कोण पाहिजे, तुलाही विचारलं तुला कोण पाहिजे. मी पक्षपातीपणा केला का? नाही. जसा भाव होता त्यानं तसं मागणी केली, जसं मागणी तसा मी पुरवठा केला. मला मागितलं ठीक आहे. दुर्योधनाला वाटलं हा एकटा काय, याची सेना मागू, त्याने सेना मागितली. तसं की नाही, अज्ञानी आणि कामी आणि क्रोधी मनुष्य काय करतो तर देवाचं मागतो, देव मागत नाही. त्याच्या पाठीमागं दुःखच आहे. म्हणून बापू सांगतो की चुकून सुद्धा त्या वस्तूंच्या मागे जाऊ नका ज्याच्या मागे आहे दुःखाची लाईन. भूल कर भी उन खुशियों से मत खेलना जिनके पीछे लगे वो गम की कतारे. त्याच्या मागे जाऊच नका. मग तुम्ही देवाच्या मागे, तुम्ही गुरुच्या मागे जा, आपोआप तुमच्या मागे प्रपंच येईल. छोटं एक उदाहरण सांगतो आपल्याला. एकदा गोपी की नाही, गोपी म्हटल्या होत्या की आम्हाला की नाही खूप थकवा येतो बाबा, त्यामुळे आम्ही रातमध्ये कधी येत नाही, येऊ शकत नाही, खूप थकवा येतो. म्हटलं कशाचा येतो? म्हटलं हे पहा, सकाळी उठ, शेण काढ, आपली स्वतःची प्रातर्विधी कर, तयारी कर, सगळं कर, आणि त्याच्यानंतर धारा दुध कर, आणि ते घेऊन म्हटले विकायला जा, विकून येईन पुन्हा गाय राखायला जा, आणि ते करून येईन संध्याकाळी म्हटले धार काढ, आणि ते पुन्हा विरजन लावून साठवून ठेव, ते पुन्हा म्हटले दुसरं झालं की पुन्हा उदरनिर्वाहाचं बघ, आणि संध्याकाळी अंतरुणावर पडल्यावर केव्हा देवा म्हटले तुला स्मरण करणार भेटणार. देव म्हटले तुम्ही असं करता, मग मी तुम्हाला ते करून दाखवतो, आणि तरी सुद्धा मी तुमचं स्मरण करणार. कसं शक्य आहे म्हटले, तू करून दाखव. म्हटले ठीक आहे. देव पहाटेचे उठले, शेण काढत होते, पाठी भरली, आणि उचलायच्या वेळेस एक गोपी आली की देव कसा कुदतोय बघू, आता पाठी भरलाय शेणानं, कृष्णानं, बरं का. म्हटलं आता कसा कुदतोय बघू, आणि म्हणून एवढी अशी पाठी भरलेली शेणाची, आणि ह्याने देवाने हात घातला, बरं का, हात घातला पाठीला, आणि वय किती होते यावेळेस, 10-11 वर्षाचं वय. पाठीला हात घातला आणि त्या हलक्या फुलागत घेतली अशी, आणि असं घेऊन आपण जसं की नाही त्या अंगावर गंध वगैरे असं काही नाही, असं घेऊन गेला. तर गाईच्या शेणाचा नुसता गंध जरी घेतला तरी बरेच आजार दूर होते. गाईच्या श्वासाचा नुसता गंध जरी घेतला तरी बरेच आजार दूर होते. म्हणून जुनी माणसं गायला गोंधरायची, तोंडा पुढे जायची. त्याचं कारण हे होतं. तर तो गंध येत होता सगळ्याचा. गेले आणि ती पाठी स्वच्छ केलं, सर्व झालं. आले, गाईवरून हात फिरवला, झालं. यशोदेकडून थोडीशी भाकरी घेतली, आणि हे पुढं आणि गाई माग. म्हटले तुम्ही राखायला जाता, हे की नाही, तुम्ही राखायला जाता, म्हणून तुमचा तो प्रपंच आहे. आणि आम्ही वनविहाराला जातो, गाई मागे येते. जय जय. एवढा फरक आहे. आम्ही वनविहाराला जातो आणि गाई मागे येते. पण हे कसं शक्य आहे देवा म्हटले. तर म्हटले प्रेम प्रेम प्रेम. कसं? तर म्हटले मी बासरी वाजवतो, आणि त्यांना माहित हा ध्वनी केशवाचाच आहे, मुरलीधराचाच आहे, आणि त्याच्यातून येणारा नाद
त्या गाई म्हटले मुख इकडं नाही, मुख इकडं करतात आणि कान बासरीचा घेतात आणि अशा तिरक्या चालत जातात. मग अशी चालेल का हो? लग्न बांधून बी नाही, जय जय नाही. मग पहा तुम्ही कुठे कुठे कृष्णाचे असे जे चित्र आहेत की नाही, मथुरेत तर फार सुंदर आहेत. जे कोणी गेलेत की नाही खाली जिथं कृष्णांचं पाळणा घर बघितलं का, पाहिलं का तुम्ही? हलव्या पाळणा तिथं असं केवढा मोठा असा तो हे एकदम. आम्ही तिथं ध्यान करायचो काही दिवस मथुरेला. तिथं आता असं उतरायचं पायऱ्यानं, तेवढाच पाळणा तिथं बघितलं, गोल गाभा राहते त्याच्यात. हे तिथं राखायचं. जय जय रघुवीर. देवाने काय केलं मग? तर म्हटलं हे कसं शक्य आहे? ते शक्य करून दाखवलं. आणि पुन्हा गोपीने सांगितलं, म्हटलं हे पहा, मग तू झोपतोस कधी, तो खातोस कधी? त्यावेळी देवाने सांगितलं मी झोपतो कसा आणि मी जागतो कसा. इथं तेवढंच परता विषय सांगायचा होता. म्हणून इथं देवाने सांगितलं की हे बघ, कामापासून क्रोध उत्पन्न होतो, म्हणून आसक्तीनं जो काम उत्पन्न होतो ते त्याच वेळेस आपण आपल्या गुरुच्या स्मरणानं किंवा आपल्या इच्छेच्या नाशानं त्याचं जाळून टाकायचं. इच्छा नाश. कामापासून क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधापासून संमोह होतो. हे बघ अर्जुना, तुला सांगतो, अंतःकरणात जर विषयाची नुसती आठवण जरी झाली असेल तर संग टाकलेला तो सुद्धा पुन्हा संग करायला सुरुवात करतो, है की नाही? आपण संघ टाकलेला आहे थोडा, घरी गेलो की पुन्हा कुणाचा विषयवान लोकांचा संघ करतो, संध्येचा संघ करत नाही, पुन्हा संध्याकाळी झोपायच्या अगोदर ज्ञानेश्वरीच्या शास्त्राचा संघ करत नाही, पुन्हा कुणाचा तरी संघ करतो. सकाळी उठलो की पहिल्यांदा काल कोणाशी झालं होतं त्याचा संघ करतोय, पुन्हा कोणाला काय बदला घ्यायचे त्याचा संघ करतोय, समोरून कोणाला त्याला आधी बोलायचं का नाही बोलायचं की इकडे तोंड करून जायचं त्याचा संघ करतोय. काय नाही, समोरून कोण येते त्याला राम राम कर, काम संपलं, बस. काय चाललंय, हलकं होऊन जा, ठीक आहे, बस ठीक आहे, हलका हो. का? तुला घात होऊ नये म्हणून तू त्याच्याशी बोल पहिला. तुझ्या चित्तामध्ये विषय शिरू नये आणि त्याच्यामध्ये क्रोध उत्पन्न होऊ नये आणि क्रोधाने तुमच्यामध्ये कामना ती स्थिरावू नये म्हणून तू पहिला बोल. काय बिघडत नाही, ठीक आहे. काल मौन होतं कालच्या दिवशी, तरी थोडस तोडलं, पुन्हा मौन तुम्ही गेल्यावर धरलं, है की नाही? तरी सुद्धा स्नानाच्या वेळेस त्या माणसानं म्हटलं की मी म्हटलं दिलं का ते दळायला पीठ? हे म्हटलं नाही दिलं. म्हटलं छान. म्हटले कशाला तुम्ही भाकरी नका करू का, तुम्ही ती चपातीच करा. म्हटलं बरं ठीक आहे. हे महाराज जे आहे सर्वपरिचित आहे आणि तसंच माझ्यापेक्षा तुझं नाव माझ्यापेक्षा तुझं नाव अधिक निघणार आहे. नाम रयो साधू रयो रयो गुरु गोविंद. माझ्यापेक्षा तुझं नाव अधिक निघणार आहे. अरे मला तर पूजतील फक्त, परंतु तुला स्मरतील अर्जुना. ऐक नाही, एका स्वामीजीने एकदा गोष्ट मला सांगितली. स्वामी रामसुखदाजी महाराज म्हणले, कसा असतो भगवंताचा विश्वासू पुरुष पहा. त्याने काही खून केलेलं नाही, परंतु तो जिथं स्नान करून नर्मदेच्या कडेला गंगेच्या कडेला जप करत होता तिथं काहीतरी गुंड्यांनी त्याचं ते यात्रेतनं लुटपाट करण्यासाठी खून केला आणि टाकून दिला तिथे. आता हे कुठं टाकला, तो जिथं हा जप तप करतोय तिथे त्याला टाकला, झोपवला. हा तल्लीन मस्त भगवत चिंतनात गंगेच्या कडेला रमणीय झालेला आहे. आले पोलीस, यांनी जाऊन सांगितलं, म्हणले असं असं लुटून तिथं हे केलं. थोडंसं एवढं त्याच्या बरोबर ते ठेवलं आणि बाकीचं घेऊन गेले. बाकीचं घेऊन गेले आणि तो काळासाठी आपलं तिथं तेवढं ठेवलं गंगेच्या कडेला खून करून आणि हा जपात. मग काय केलं, स्वारीला उठवलं, आले पोलीस, मारलं दांडके, घेऊन गेले, रिमांड काढलं, सर्व झालं, खूप मारलं. हे म्हटले की मला शासन केलं तरी मी आहे तेच सांगणार ना, का मला फार त्रास होतोय म्हणून मी खोटं बोलू का? मी खून केलेलं नाही, तुम्ही कायद्यानं सिद्ध करा. तो माझ्या इथं पडलेला आहे खून केलेलं, म्हणून का मी केला का तो? नाही म्हटलं आम्हाला तशी सूचना मिळेल, त्यांना उभं करा. पण मला ज्या तुम्ही यातना देताय त्या यातना फिरून तुम्हाला नाहीत येणार का?
तुम्ही सत्य शोधताय ना, मग सत्य शोधण्याचा हा मार्ग नव्हे एवढंच सांगितलं. म्हटले तुम्ही हवा तर जिवंत जरी मारलं तरी माझं वचन तेच राहणार आहे. माझ्या मरणाचं दुःख तुम्हाला जरी होणार नसलं तरी मी ज्याचं स्मरण करतोय त्याला दुःख होणार आहे. जय जय. आणि तो तुम्हाला सोडेल का हे लक्षात घ्या. एवढ्या वचनानं फक्त त्यांनी ते बंद केलं आणि कायदेशीर त्याला कोर्टात नेला. कोर्टात नेल्यानंतर पुढे गीता आली. मला सांगायचे काय ते लक्षात घ्या. ठीक आहे ना. समोर गीता ठेवली आणि गीता ठेवल्यानंतर गीतेवर हात ठेवला आणि सांगितलं जे जे काय बोलीन ते खरे बोलीन, खोटं मी बोलणार नाही. आणि तेवढ्याच प्रतिवकिलाने प्रश्न केला की म्हटले हे तुम्ही खून केला नाही हे कशावरून. तर म्हटले गीतेवरून. हे कसं काय. म्हटले गीतेवरून. म्हटले तुम्ही माझ्या हातामध्ये गीता का दिली. तर म्हटले सत्य बोलण्यासाठी. मग मी सत्य बोलतोय. गीता साक्षी आहे. बाकी कुणी साक्षी आहे की नाही मला काही माहित नाही, पण गीता साक्षी आहे. केवढा मोठा गोष्ट. गीता साक्षी आहे, बाकी मला कुणी. कारण तो देवाचा आहे, तो देव आहे, तो साक्षात वाङ्मय मूर्ती आहे. हे जर खरं आहे तर ते त्याला माहित आहे. तुम्हाला काय करायचे ते करू शकता. मी खून केलेलं नाही. ते मयत आज माझ्या मागे होतं, परंतु ते मयत माझ्या पुढे जरी असतं तरी मी हेच बोललो असतो. कारण मी तिथे अनुष्ठानासाठी गेलो होतो. मी अनुष्ठान करत असताना मी हे केलेलं नाही हे तुम्हाला सत्य सांगतोय. तरी सुद्धा जय जय. तरी सुद्धा निश्चित माझं काहीतरी पाप पूर्वाश्रमीचं प्रारब्ध शिल्लक होतं आणि ते फेडण्यासाठी तुम्ही मला इथपर्यंत आणला. तो म्हणे की मी या जन्मात नसेल केला, परंतु कुठल्या तरी जन्मात केला असेल, त्याचीही मी शिक्षा भोगतोय. म्हणून आजपर्यंत तुम्ही केलेल्या शासन शिक्षा त्याचं मी चुकून सुद्धा खापर तुमच्या माथी मारत नाही. का तर मला आतून आत्मशांती मिळण्यासाठी, माझा आतून क्रोध शांत करण्यासाठी हे संपूर्ण जर मी माझ्यावर ओढून घेतलं तर मी लगेच शांत होतोय आणि मी दुसऱ्यावर घातलं की मी रात्रंदिवस अशांत राहतोय. जय जय. सूत्र समजून घेतलं का तुम्ही. काय घडेल ते तुम्ही तुमच्यावर ओढून घ्या, काय हरकत नाही. लगेच शांती मिळते. आपल्याच कर्माचं फळ आहे म्हणायचं. आज ना उद्या केलेलं आहे, कधीतरी आपण हे केलेलं आहे, त्याचं हे फळ आलेलं आहे आणि ते फळ मला जिवंतपणे फेडावं म्हणून माझ्या गुरुनी मुक्त करायला लागलेलं आहे. काय कशी म्हणजे काय. क्रोधात भोवती समूह, तुझा समूहच नाश होईल. ओम 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 ओम. म्हणून अर्जुना जिथं काम उत्पन्न होतं तिथं क्रोधानं आपलं बिराड अगोदरच ठेवलेलं असतं. तिथे क्रोधानं आपलं बिराड अगोदरच ठेवलं आणि जिथे क्रोध आला तिथे कार्यकारणाविषयी अविचार हा ठेवलेलाच आहे असं समजच ना की नाही. म्हणून ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्यात दिवा टिकतो का. सोसाट्याच्या वाऱ्यात दिवा नाही सावतो. अगदी त्याचप्रमाणे समूहाची स्वारी एकदा प्रकट झाली की स्मृती नाश पावतो. होतं का नाही. काय दिवसभर काम करायचं, नवरा टाकून घरात आला की काय होतंय. आमची चूक काय. तुझ्या घरचं भांडी घासली, तुझ्या घरचं धुणं धुतलं, तुझ्या घरचा स्वयंपाक केला, तुझ्या घरचा संसार केला, संध्याकाळी आलं की दांडक्यानं मारलं का नाही. ही सुजसवर आता आहे ना शांती. म्हणजे टिकवायची आपण. कशी टिकते माहिती आहे ना. ऐकून घे. त्यांच्या पुढे विषय नाही काढायचा, परमार्थ काढायचा. काय बापूंची फार तुमच्यावर कृपा आहे, काका तुम्हाला खूप नाव असेल, अमुक त्या जीवाची स्तुती करावी लागते. तो हलक्या प्रतीचा जीव आहे, अजून श्रेष्ठ प्रतीचा नाही. हलक्या प्रतीच्या जीवाला स्तुती आवडते आणि उच्च प्रतीच्या जीवाला प्रार्थना आवडते. जय जय. तिथे नाशच होतो त्याचा. आणि म्हणून भगवत सांगते की तिथं समूहाची स्वारी त्याचा स्मृतीच नाश पावते. म्हणजे ती स्मृती गेली किंवा हे बघ असं. हे बघ अर्जुना, सूर्य मावळला, असू दे हात लावू नको. सूर्य मावळला का नाही की मला सांग. त्यावेळेला सूर्याचं तेज, सूर्याची किरण हे आपोआपच सूर्य त्यांना गिळून टाकतो, आहे की नाही. त्यामुळं तसं त्या माणसामध्ये क्रोध किंवा कामना उत्पन्न झाली की त्याची सगळी स्मृती त्याचा नाश पावते आणि तिथं संपूर्ण प्राण्यामध्ये त्याची अगदी दुर्दशा होते. दुर्योधनाची दुर्दशा झाली.
अर्जुनाची कुठे दुर्दशा आपण महाभारतात पाहिलीच नाही, आहे की नाही? कारण सतत परमात्मा बरोबर होता. मग सर्वत्र अज्ञानामुळे अर्जुना केवळ अंधार पसरतो, केवळ अंधार पसरतो. आपला काय विषय? आमोशा. अंधार का पसरतो? तर आम आहे. आम म्हणजे कच्चा. तर कच्चा म्हणजे आपल्याला पित्तवतं की नाही, ते आपण जर भूक नसताना अन्न खाल्लं, तर भूक नसताना अन्न खाल्लं, खायचं नाही कुणी किती आग्रह करू, भूक नसताना अन्न खाल्लं की आम तयार होतो. आम तयार होतो, मग तो पुन्हा ताप आणतो, शरीर मोडायला सुरुवात होतं. पहिलं हे जॉईंट दुखते आणि पुन्हा मग काय होतं, पुन्हा ताप होतो, पुन्हा जॉईंट पेन होतो आणि पुन्हा तो तसाच रस तयार होतो, त्याच्या ग्रंथी तशाच राहते, तर अधूनमधून सारखा तुम्हाला ताप येत राहतो. महाराज म्हणून जोपर्यंत कडाक्याची भूक लागत नाही, मला सांगा, मला कोणी मागच्याच महिन्यात विचारलं, म्हटले 2च वेळेस एवढंच इतकं अंतर होईल तुमच्या भोजनात, सकाळपासून काहीच नाही, दडक 12, 12:30, 1 ला जेवायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी 8:30, 9:30 काय असेल ते घ्यायचं, संपलं. एवढंच. हो, एवढंच. बापरे, कसं निघतं ते बी किती लिमिटेड, कसं निघतं. तर भुकेची काळजी नाही, भुकेकडे लक्ष नाही, त्यामुळे हे असं होतं. पण अन्न नाही खाल्लं तर काय बाधा होत नाही, पण कच्च्या तयार असताना, म्हणजे थोडंसं अन्न असताना वरून आणखी अन्न घातलं की कच्च्या तयार होतो, आम तयार होतो आणि आम तयार होतो की त्याच्या वश होतो, आमवशा. कशाच्या? कच्च्याच्या अधीन होतो, आमवशा होतो. तुम्ही शिवी ऐकली असेल नाही का खेड्यातली? कसली हो शिवी असते, कसल्या तोंडाचा आहे की नाही, असे म्हणते. आमवशा होतो तो काय पूर्ण वशा होत नाही, आमवशा होतो. म्हणून आमवशा नाही व्हायचं. कच्च्या भूक नसताना कधी काही खायचं नाही. हा, लागली तर ठेवा आम्ही खातो, द्या बांधून द्या, लागेल तेव्हा खातो. पण आग्रहाला बळी कधी पडायचं नाही. मग तो निरोगी राहतो, स्वस्थ राहतो, प्रसन्न राहतो, साधनेचे योग्य राहतो. जय जय. हे बघ अर्जुना, सूर्य तुला सांगतो, जसा जो बेताड आंधळा मनुष्य असतो, आंधळा, पूर्ण आंधळा, तो पळापळीत जर सापडला, म्हणजे पळापळीत तो सापडला, तर मला सांग त्याला रस्ता माहित आहे का रे? नाही, सगळी पळते पायाच्या आवाजानं, फक्त बिन होऊन फक्त निरुपायानं सैरावायला धावू लागतो, एवढंच होतं, आहे का नाही? ज्याला डोळे नाहीत तो आवाजानं पळतो. सकाळी तो कडगुंचा, मी पाणी घेऊन येतो, कडगुंचा तो चालला होता, पिशवी अडकून, एक पायानं तो असतो, आंधळा येतो, काय नाव त्याचं? हा माणिक. तो चालला होता काठी टेकत, पाठीमागे छत्री होती. जवळ गेलो, मनाची इच्छा झाली माझ्या की त्याला सांगावं की तू रस्त्याच्या मधनं चाललायस, कडेनं चाल, परंतु लगेच चित्तानं सांगितलं ना, विषयी जीव आहे, नको तोंडी लागो, चल पुढं. हाय की नाही विषयी? लगेच चित्तानं अडवलं, नको सांगूस, चल पुढे. दुसरा कोणी भेटेल त्याला कड दाखवेल. पण सकाळी तू कशात आहेस? मौनव्रतामध्ये आहेस. हा जीव विषयी आहे. काय काका इकडं कुठं, मग पाणी आहे का, मिळालं का, मग काय आहे, अमुक 50 किती बोलतो माहिती तुम्हाला तो. नको म्हटले, चल बस. अरे मी ओलांडून इकडं या रस्त्याला वळतोय तोपर्यंत समोरून देवाला जाणारे, आमुष्याच्या दिवशी समोरून देवाला जाणाऱ्या व्यक्तीने म्हटले, अरे म्हटले काय नाव घेतलं, दुसरंच काहीतरी घेतलं त्याने, मला काय माहिती नाही. म्हटले मरायचे का, पलीकडे चल की. हो म्हटलं. झालं माझं, त्यानं राखलं, त्याचं बी त्यानं राखलं, समाधान झालं, आणि पुढच्या मार्गाने लागलो. का आंधळ्याला रस्ता दाखवणं हे काम आहे, परंतु सैरावायरा धावत असेल त्याला, विषयवान माणसाला जर तुम्ही किती आवर घ्यायचा प्रयत्न केला तर नाही होतो. तो सत्यसंगात, तो कीर्तनात, तो प्रवचनात, इथे बसून सुद्धा त्याचं चित्त विक्षिप्त असतं. विक्षिप्त चित्ताच्या माणसाला कधीही परमार्थ घडत नाही. म्हणून सांगितले, हातामध्ये माळ घे, शांत बस. बिना माळेचा म्हटले जप होतो का नाही होतो? एकानं विचारलं. कुणाला? महाराजाला, गोंदवलेकरांना. बिना माळेचा जप होतो का नाही होतो?
महाराज काय म्हणाले माहितीये का, नुसते शिवीनं भांडणं चालतील का? महाराजांची उत्तर येते बरं. म्हटले नुसते शिवीनं भांडणं चालतील का? नाही. हातामध्ये काठी असेल, हातामध्ये दगड असेल तर बळ डबल वाटतं ना. वाटतं ना. म्हटले हे बघ, नुसता नाही मारला तरी काय म्हणतो, हे बघ काठी, हे बघ जाणका हातात, बळ डबल वाटतं ना. तसंच म्हटले माळेनं डबल वाटतं. जे जे माळेनं आसनानं बळ डबल वाढतं. झालं का नाही कशी? आज मजा झाली आहे की नाही एकदम. का बरं? घ्यायचा विषय आणि तुमचा खूप आजपर्यंत विषयाचं ध्यान केलं. अमुक तशी, अमुक असा, अमुक तसं, अमुक केला, हे खाल्लं तर नाही. आणि ह्याच्यामध्ये मी माझा वेळ गमवला. काय हरकत नाही. दिवसातून 5-10 मिनिटं का नाही थोडंसं आपल्याबद्दल प्रायश्चित्त करून घ्यावं, जागं व्हावं, उदास व्हावं. वैऱ्यावर कसं आपण वैऱ्याचं तोंड बघायला मागत नाही, तसं गेलेल्या दिवसाचं तोंड बघायला मागू नये. खूप दुःख करून घ्यावं. काय दुःख करून घ्यावं. म्हणून योगवशिष्ठामध्ये सांगितले, हे रामजी, जिसको अपने गत जीवन का सौम्य दुख यदि स्मरण है तो तुरंत उदासीन हो जाता है, और तुरंत उदासीन होते ही सीधा परमात्मा से तार जुड़ जाता है. कधी कधी दिवसातून 1-5 मिनिटं उदास व्हावं. जुनी माणसं होते ती काय रांड मेलं म्हटले, उठल्यापासून 30 जुळले तिकडे टाकतो, जरा पडतो, बसतो जरा घडीभर, बसतो की बसतो, परंतु नुसताच बसतो, विचार करत नाही. विचारे म्हणा अंतरा बोधवीचे. थोडस बसून विचार करावा. थोडस मोकळं तर बसलोय, पण विचारात घालावं. कुणाला? आपण नाही, मनाला घालावं, बुद्धीला घालावं. थोडा विचार कर. कुठे आलायस? मृत्यू लोकात. कुठे आलायस? दुःखाला. काय करणार आहेस? दुःखच करणार आहे का? नाही. मग विचारातून निर्विचाराकडे जाण्यासाठी थोडा बोधप्राप्तीसाठी काहीतरी कर. काय करू? तर संग कर. कुणाचा करू? सत्याचा कर. सत्याचा कुठे मिळेल? सत्संगात मिळेल. जय जय कशी क्रमवारी नारायण. त्याला खूप त्याच्यात बघा, तुम्हीच बोलताय त्याच चित्ताशी, तुमचंच चित्त आहे, पण त्याला खूप समाधान होतं. आपोआप नमस्कार घालतो, आपोआप त्याला गोड वाटू लागतं, आपोआप समोरचा येणारा माणूस त्याला बघून प्रसन्न होतो. का आज निवांत काय बसलोय असं. तुमच्या चित्तात एवढा वेळ परमेश्वर खेळून गेला तर समोरच्याला सुख वाटतं. काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? काही नाही केलं. तुम्ही तुमच्या सुखात फक्त फिरावला, त्याला आपोआप तुम्हाला बघून सुख वाटू लागलं. पोरगं आपल्या खेळात रमलेलं असतं, आहे की नाही? आपल्या मस्तीत झोपलेलं असतं, तुम्ही त्याला बघून एकदम हात फिरवता. झोप. अरे झोपलाच की मग आणखी झोप काय तवा? झोपलेच ना ते, उगीच आपलं झोप. मग त्याचा हात पाय काय धावल ते मुका घ्यायचं त्याचा. झोप. का बरं? तर ते त्याच्या सुखात आहे म्हणून तुम्हाला सुख झालं. तसं गुरु तत्वात आहे. गुरु मग शिष्यानं नियमात तरी राहावं. जय जय सुखच सुख. गुरु तत्वात आहे. हे ज्याला कळतं ते ओसळतो. मग एकटाच, त्याला कुणाची गरज लागत नाही, आणि सगळी असली तरी त्याला त्रास होत नाही, कोणी नसली तरी त्याला शोक होत नाही, आणि सगळी जरी असली तरी त्याला खंत नाही. सगळ्यात बी एकटा आणि एकट्यात बी सगळे असं होतं. रमतो खूप समजा. आणि म्हणून अर्जुना असा जो कोणी ऐकणे स्मृतीचा भ्रंश पावला, त्याच्या बुद्धीचा अगदी सगळीकडे कुचंबणा होते. त्या प्रसंगी जेवढं म्हणून काय ज्ञान ते सगळं समूळ नष्ट होतं. ते अंधार आहे ना, सगळं नष्ट होतं. आणि जिथं सगळं नष्ट होतं तिकडं जाताना म्हणून अर्जुन त्याच्याकडे काही शिदोरी अशी राहिली असेल तर मला सांग. एक प्राण आहे ते सुद्धा, ते प्राण सुद्धा जर मी काढून घेतले तर त्याच्याकडे म्हणून काय राहिलं. परंतु माझा जो कोणी असतो अर्जुना, मी तुला मागाशी सांगितलं, माझा जो कोणी असतो त्याचे प्राण मुळातच माझ्यात विलीन झालेले असते. त्यामुळे तो गेल्यात जमा नसतो, तो आल्यात जमा असतो. जय जय तो आला. तो गेला नाही. तुम्ही गेला म्हणत असाल मृत्यू लोकातले, जे म्हणून तो आले ते या आले. असं व्हायला पाहिजे. असंच होणार. इच्छा काय? असंच होणार. देवा मी कसा असून बस मी पोचतोय तुझ्यासाठी.
म्हणून ते प्राण निघून गेले तर शरीराची काय दशा होते अर्जुना? अगदी त्याप्रमाणे असं समज की ज्या माणसाच्यातून ज्ञान निघून गेलं, प्रकाश निघून गेला, त्याची ही अशीच दशा होते बघ. नुसतं मड पडल्यासारखं तो जीवनात पडलेला असतो. खातो पितो उठतो बितो बसतो, ती कळसूत्री भावली असते अर्जुना. म्हणून आशेच्या संघामध्ये तू स्वतःला खूप वाचवण्याचा प्रयत्न कर आणि बुद्धीचा नाश झालेल्या पुरुषाची मग स्थिती ही अशी असते समज. म्हणून अर्जुना शेवटी काय सांगतोय ऐक. म्हणून अर्जुना काय शेवटी, म्हणून स्मृतिभाषात बुद्धिनाशात प्रणश्यती. जय जय आमवश बुद्धिनाशात प्रणश्यती. ज्याचा बुद्धीचा नाश झाला ना अर्जुना, त्याचा आपण पाहिलंच, तुकडे करून टाकले वडिलाचे, आधी मुलीला पुन्हा सुनेला. मुलांना त्याचे तुकडे केले, समजवलं, 3-4 वेळा समजवलं, तुकडे करून टाकले. परंतु त्याच्या विरुद्ध 10 गावची माणसं उभी राहिली, गावची 10 माणसं उभी राहिली आणि वडील असा नव्हता असाच मुद्दा मांडला. काय मांडला बघा, ज्याला माया फसवते फसवते, खेळवते खेळवते, फसवते फसवते. जसं ते उंदराला कसं माराय बी मागत नाही मांजर आणि खायला बी मागत नाही, मारत बी नाही, जसं मुंगूस नेवल्याला करतो की नाही, नेवल्याला मुंगूस सापाला करतो तसं ते नेवला साप को करता वैसे. 10 लोक विरुद्ध उभी राहिली. म्हटले याचे वडील तसे नव्हते, आम्ही देतो साक्ष. पण जे ते 10 तेच होते, ध्यायतो विषयान पुंसा संग ते शेवटी जायते. ते 10 तेच होते जे त्याच्याबरोबर खातपीत होते, जे त्याला टाळी देत होते तेच. या मुलाने एकच सांगितलं, ह्या 10ची साक्ष महत्वाची का त्या 2ची साक्ष महत्वाची हे जगनी ठरवावं. ज्यांचा घात केलाय त्याने तुम्ही सुज्ञ आहात आणि गाव सांगेल की हे 10 कसे आहेत. हे 10 उभे राहिले, मी गाव उभं करू शकत नाही. परंतु मी जर तुम्ही सत्यपक्षी असाल, सत्यासाठी असाल तर मला जन्मठेप करा, नाही तर अनेक काही करा. परंतु त्याचा घात एवढाच फक्त एक शिक्षा होती. मग सीबीआय बोर्ड बसवला, चौकस केंद्र, आणि म्हटले हे इन्व्हेस्टिगेशन करा. केलं. मग सत्यपक्षीय जो निर्णय व्हायचा तो झाला, मुलाला सुटका झाली. तरी सुद्धा मुलानं सांगितलं माझा जन्मदाता आहे, त्याच्याशी असं करताना मला किती दुःख झालं असेल. परंतु त्याही पेक्षा मोठं दुःख जयला सांगितलं, त्याहीपेक्षा मोठं दुःख म्हटले अशा पत्नीला सुद्धा मी सांभाळतोय की जिने माझ्या घराची आबरू वाचवली, जिने माझ्या घराची आबरू वाचवली, बाहेर पडू दिली नाही माझी आबरू. तिने जिनं वाचवले, मी तिला ह्याला मारून वाचवलंय. मला हेच सांगायचे तुमच्या व्यवहारातून, भगवंत हेच म्हणते की मला सुद्धा कधी कधी माझ्याकडे तुला येण्यासाठी तुझा नाश न करता तू ज्याच्यात आसक्त आहेस, ज्या संसारात, ज्या कुटुंबात, ते मारावं लागतं मला. नारायण नारायण. ते तुझा सगळा आहे ना, आळा सोडला का नाही पेंडीचा, आणि पेंडी वर फेकल्यावर कशी, काळाची पेंडी वर फेकल्यावर कशी विस्कटते, तसा तुझा संसार विस्कटणं मला आवडतं. कारण तुझ्यात गुंतू नये, अडकू नये. काशीबाई, मग मला सांग मी योग्य केलं का अयोग्य केलं? तेव्हा आपोआपच तो म्हणतो योग्य केलं. तसंच जजला सांगावं लागलं की तू केलंस, योग्य केलंस, आम्ही शासन द्यायचं ते तू दिलंस, काम संपलं बस. तसं अर्जुना, जिथं माझ्या भक्ताचा घात काळानं करावा तिथं कधी कधी मी करतो, आणि हे मी केलंय हे त्याच्या लक्षात येतं, त्यामुळे तो लगेच सावरतो. काय म्हटलंय शेवटचं वचन, काय सांगते आपल्याला, बुद्धिनाशात प्रणश्यती, त्याचा संपूर्ण नाश व्हायच्या अगोदर मी त्याला जाग. तसं त्या मुलानं सांगितलं की 1-2 वेळा ह्या घटना घडल्या तर मी त्याला मारून घरातल्या घरात सावध केलं, सांगितलं,
अगदी म्हणजे जीवे मारण्याची धमकी दिली, परंतु हा नाही सुधारला. त्यानं पुनश्च घात घातला. माझ्या पत्नीला काही रानातल्या कामाच्या निमित्तानं नेलं आणि तिथं त्याने हा घात केला. मला शेवटी रानातच त्याला तोडून टाकावं लागलं. भगवंत तेच सांगते, ध्यायतो विषयानुपुंसा संगत ते शोभ जायते संघात संजायते कामा कामात क्रोधो बी जायते क्रोधात भोवती सम्मोहा स्मृती विभ्रमा. अर्जुना, त्याचा घात करायच्या अगोदर, त्याचा घात व्हायच्या अगोदर मी त्याच्या विषयाचा घात करतो. मग तो थोडस सहयोग करतो आणि मी थोडं उचलून धरतो. त्यावेळी त्याला यश मिळतं. आहे की नाही? कालची गोष्ट मी सांगत होतो मगाशी तुम्हाला. 11:15 इथं फुलके करत होतो तयार. एक महिला माझ्यापेक्षा बसली होती. अच्छा, मी मदत करू का, अमुक करू का, तमुक करू का? मी तुम्हाला इष्टप्रेम सांगतोय, गुरुप्रेम सांगतोय. म्हटलं नको, मी करतोय. ठीक आहे, नाही मी करते की थोडस. म्हटलं नको. तर तुम्ही कुठून आला चाल, काय तुमच्या घरात कोण आहे, सोहळ्यात काय काय तुम्ही सांगणार नाही, काय नाही. घेतलं की पाणी, शिवली की गायला तुळशीला हात लावला की खाऊन तर त्याच्याच घरचं येईल, त्याच्या हातच येईल. आणि पुन्हा हे सगळं. म्हटलं नको, त्यांना नाही आवडणार. त्यांना आवडत नाही ते आपल्याकडून घडलं तर ते सहन करून घेतील, परंतु आपल्याला माहित असताना जर आपण तर केलं तर ते नाही सहन करून घेणार, नाही का? होय. म्हटलं हो. दृष्टांत बघा कालचा. आणि की नाही सकाळी शिरा करून ठेवला होता छानपैकी. शिरा वर जी व्यक्ती होती ती तुम्हाला पुढच्या सत्संगात उभी करून सांगेलच, उभी राहून. तशी मग डोळ्यातनं पाणी आलं. तो शिरा की नाही 11:15 पुन्हा तो झाला. इकडे मी हे करतो. मी म्हटलं हे असं आवडत नाही म्हणून मी करत नाही. आपल्याला कष्ट पडले किती हरकत नाही. आणि आपल्या 70-80 वर्षाच्या 90-95 वर्षाच्या वयात सुद्धा साधू पुरुषांनी आपलं स्वतःचं अन्न असं कष्टानं शिजवताना मी बघितलंय. कच्चं पक्क असलं तरी नैवेद्य ते स्वतः ग्रहण करायचे हेही मी पाहिलेलं आहे. तशा पुरुषांच्या संघात साकार राहिलेला आहे. त्यामुळं ह्या वयात अजून मला ते काही कष्ट नाही. मी त्याच्यासाठी करतोय, त्यांना आवडेल असं बघतोय. ठीक आहे, बसले. आणि तेवढ्याच फुलका असा लाटला तळ्यात टाकणार, तेवढ्याच वर्ण का नाही त्या शिऱ्याच्या वाटीतनं चमच्या त्याच बाईच्या पुढे ही दचकली, एकदम चमचा खांदुनी वरून करून टाकला. ती बसली, यायचं बसली, येई बसली तिथं, आणि चमचा तिच्या पुढे तिथं आमच्या दोघांच्या मध्ये. चमचा पडला तर तिथं पडावा. असं आपण एखादा चाकू टाकतो की असं एखादं ते असं टाकतो, असं तसं टाक. आणि तो बी शिऱ्यातनं. मला म्हटलं हे काय? मी म्हटलं तो चमचा आहे. जय जय, हे काय? म्हटलं चमचा आहे. नाही ते ठीक आहे म्हटले, पण कसा काय, कुठून काय म्हणजे काय घरात काय उंदर मुंगशी घुशी भिशी काय आता दिसना त्या. मी हे वर्ण गोरच्या वाटीतून चमचा कसा काय? मी म्हटलं सांगितलं ते तुम्हाला सांगतोय. नैवेद्य ठेवताना नैवेद्यच ठेवला जातो, चमचा नाही ठेवला जात. परंतु तो वाटता पुन्हा मी तसाच चमचा ठेवलाय. त्यांनी ते पाहिला, त्यांना नाही आवडलं, त्यांनी चमचा खाली फेकून दिला. नालायक चमचा गई का. चमचा ठेवतोय का तर तो उष्टा तोंडात आपण घालतो. ठीक आहे ना. तुम्ही आम्ही कोणाला तरी तो चमचा देतो, उष्टा कोणाचा तरी, आपण मग तो स्वच्छ घासला दिसला नाही. परंतु तो वाटी तोंडात कोणी घालतो का हो? ताट तोंडात कोणी घालतो का? पण चमचा तोंडात घालतो. म्हणून माझी चूक आहे. गुरुनी आश्रमात सुद्धा कधी चमचे ठेवले नाहीत खायला, किंवा ते सुद्धा कधी चमच्यानं खात नाहीत, हे मला माहित आहे. परंतु माझी चूक ती त्यांनी तुझ्या समोर दाखवली की गुरुप्रेमात आपली चूक सुद्धा कबूल करणारा त्याला मी चूक दाखवतो. जे चूक कबूल करत नाही मी त्याला दाखवत नाही. ते दृश्य तिने बघून की नाही जाईपर्यंत, नैवेद्य दाखवेपर्यंत, प्रसाद घेईपर्यंत त्या बाईच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही की असं आम्हाला कधी होईल. कधी होईल तेव्हा होईल, पण होईल की होणार नाही असं कधी आहे का? होईल कधीतरी, त्याच वाटेवर. त्याच्या पूर्वीचा पहिला पाऊस पडला तेव्हा सांगितलं मी तुम्हाला, है ना, सत्संगात होता तुम्ही. आणि घर गळतं या त्या दिवशी. तर मी सकाळ तुम्हाला सांगितलं या डिश मध्ये
हे सगळा चिखल झाला होता आणि भस्माची वडी सगळी ओली कच झाली होती. मला सकाळी लावायला मिळाली नाही. शेवटी हे भस्म समोरच्या बाईनं आणून दिलं. शिंगणापूरचं आहे म्हटले, काका घ्या लावा. ठीक आहे. ती बी बाई झोपलेली होती सकाळी 7:30ला आणि ते तिच्या पतीला विचारलं, म्हटलं घरात वडी वगैरे आहे का, आता दुकानात जाणं. तर ते म्हटले काका बघतो मी. त्याला काही वडी सापडली नाही. पत्नीने सांगितलं कोणाला काकांना वडी पाहिजे, म्हटले अमुक ठिकाणी ठेवली, द्या. ती वडी आणून दिली आणि ती वडी जी आहे ती समोर तिथं दाराच्या बाजूला उभी आहे. घर गळतंय तर मग ते सगळं पाणी एकत्र गुरुने ह्याच्यात केलं. घरात नाही पाणी पाणी केलं. कुठे केलं? ह्याच्यात केलं. एवढा मोठा दृष्टांत तुम्ही 100 वर्षापूर्वी जर ऐकला असता तर तुम्ही म्हटलं असता आपल्या पुरुषाला बघा एकदा मिळाला असतं तर बरं झालं असतं, नाही का? की ज्याचा गुरु घर ओलं होऊ नये म्हणून ही समोर असं हिचं ठेवलेलं, कुठे इकडं तिकडं नव्हतं. त्याचा गुरु घराचं पाणी गाळतोय ह्याच्यात, घर कुठं ओलं नाही. घर ओलं नाही, परंतु ही जिथं बसली का नाही त्याच्यावर सगळं असं तळ झालं होतं. ते पाणी त्यानं ह्यात साठवलं, सगळं भस्म ओलं केलं. ते ओलच भस्म सकाळी लावायला लागलो, पण अंगाला काय लागे ना, मनाला समाधान होईना. शेवटी वडी मागवावी लागली. मी काय सांगतोय अर्जुना, जो माझा ध्यान करतो त्याची ही गत आणि जो विषयाचं ध्यान करतो त्याची ती गत. ध्यान मात्र एकच, पण इकडं फिरवलंस ती घात आहे, इकडं फिरवलंस उद्धार आहे. काय शिवाय ध्यान मात्र एकच. इळी तलवार चाकू एकच आहे का नाही, पण बंदूक एकच. पण सरहद्दीवर मारलंस तर मेडल मिळणार, पगार वाढ होणार, प्रमोशन मिळणार. आणि गावात एखादा मारला की जन्मठेप होणार. बंदूक एकच, ध्यान बस. म्हणून आजच्या दिवशी सुंदर ते ध्यान, असं सुंदर ध्यान असावं की आपला गुरु, आपला भगवंत, आपला इष्ट सतत आपली वाट बघतोय, डोक्या कमरेवर हात ठेवून असंच वाटावं की गुरुदेव माझी वाट बघतोय, सत्पुरुष माझी वाट बघतोय, महात्मा माझी वाट बघतोय. बस सुंदर ते ध्यान उभा ध्याय तो विषय तुझा. तो असं ध्यान कर, असं ध्यान कर की मला तुझ्याशिवाय करमू नये. काय शेवट काय, मला तुझ्याशिवाय करमू नये. तू असं ध्यान कर. जय जय सीता दंत जय राम जानकी महार महार